पुरंदर तालुक्यात राहुरी भागात सुजाताताई राहायच्या. आई बापाच्या घरी गरिबी असल्यामुळे त्यांचे लग्न त्यांच्याच बरोबरीच्या एका गरीब कुटुंबात झालं. नवऱ्याला एका गंभीर आजाराची साथ झाली आणि त्यातच त्यांनी प्राण सोडले. त्यांना अजय नावाचा एक मुलगा होता. इतक्या लहान वयात नवरा सोडून गेल्यामुळे मुलाची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर येऊन पडली होती. सुजाताताई यांचे जास्त शिक्षण झाले नव्हते, त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी स्वतःची एक छोटीशी खानावळ सुरू केली. त्यांना शिवणकामही येत होते. खानावळ आणि शिवणकाम याच्या कामातून एक एक पैसा जोडून त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्याचे ठरवले. अजय सुद्धा अभ्यासामध्ये खूप हुशार होता. 12वी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले, त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगला पुण्यात चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले. इंजिनिअरिंग मध्ये चांगले मार्क्स मिळवल्यामुळे त्याला पुण्यामध्येच एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्याचे काम पाहून त्याला प्रमोशन देऊन कंपनीने बँगलोर येथे पाठवले. अजय आता 2 वर्षापासूनच बँगलोरमध्ये स्थायिक झाला होता. अजय सुजाताताईंना सांगत होता की आई, आता मी पैसे कमावत आहे, त्याच्यामुळे तू आता खानावळ आणि शिवणकाम बंद कर. मी तुला दर महिन्याला खर्चासाठी पैसे पाठवत जाईल. आता तू आराम कर, कारण तू माझ्या शिक्षणासाठी आणि मला मोठे करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अजयचे लग्नाचे वय झाल्यामुळे सुजाताताईंनी त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली होती. सुचित्रा नावाच्या मुलीशी अजयचे लग्न ठरले. सुचित्रा ही पुण्यातीलच राहणारी होती. सुजाताताईंनी आपल्या उरल्या सुरल्या बचतीतून आणि अजयनेही पैसे दिले, त्यामुळेच अजयचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. लग्नानंतर महिनाभरातच सुचित्रा आणि अजय बँगलोरला शिफ्ट झाले. सुरुवातीला ते 6 महिन्यातून एकदा गावी येऊ लागले, पण आता 2 वर्षापासून त्याचं गावी यायचं बंद झालं होतं. सुजाताताई आता वयाची 60 ओलांडत होत्या. गुडघेदुखीमुळे त्यांना चालता येत नव्हतं. एके दिवशी सुजाताताईंनी अजयला फोन केला आणि सहजच म्हणाल्या, बाळा, आता एकटीला इथं करमत नाही रे. वयानुसार आजारपण वाढले, त्यामुळे मी विचार करतेय की हे जुनं घर भाड्याने देऊन मी तुमच्याकडे बँगलोरलाच राहायला येईल. अजयने फोनवर काहीच नीट उत्तर दिले नाही. सुजाताताईंना वाटलं की तो कामामध्ये असेल, त्यामुळे त्यांनी काही उत्तर दिले नाही. पण रात्री त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉइस मेसेज आला की हे बघ आई, मी तुला स्पष्टच सांगतो, तू बँगलोरला येऊ नकोस. म्हातारपणात माझ्याकडून सेवेची किंवा आधाराची अपेक्षा ठेवू नकोस. मला माझं स्वतःचं आयुष्य आहे. मला माझं कुटुंब आहे. माझी प्रायव्हसी आहे. तुझ्या आजारपणाची कटकट सुचित्रा सहन करणार नाही. तू तुझं तिथेच बघ काय करायचं ते. तो मेसेज ऐकून सुजाताताईंच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी परत मोबाईल चेक केला की खरंच तो नंबर अजयचाच आहे ना, की चुकून दुसऱ्या कोणाचा मेसेज आलाय. मोबाईलमध्ये अजयचाच नंबर आहे हे पाहून त्या सुन्न झाल्या. ज्या पोरासाठी त्यांनी आयुष्यभर आगीचे चटके सोसले, घाम गाळला, तो पोरगा त्यांना कटकट समजत होता. ज्या मुलाला वाढवताना काही कमी पडू नये, कुणापुढे यासाठी भीक मागायला लागू नये म्हणून रात्रंदिवस कष्ट केले, पण याचे फळ असे मिळेल याची त्यांनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. सुजाताताई मात्र रात्रभर रडत होत्या. त्यांना काय करावे सुचत नव्हते. त्यांनी पदराने डोळे पुसले आणि सकाळी उठून मोबाईलवर फक्त 2 शब्दांचा रिप्लाय दिला, ठीक आहे. आता त्यांना पुढे काय करावे लागेल याचा त्या विचार करत राहिल्या. भरपूर विचार केल्यानंतर सुजाताताई थेट सासवड कोर्टात गेल्या आणि त्यांचे जुने वकील माने यांची भेट घेतली. त्यांनी असा एक निर्णय घेतला जो आजवर कोणत्याही आईने घेण्याची हिंमत केली नव्हती. अजयने आता सुजाताताईंबरोबर बोलणेही बंद केले होते. सुजाताताई सुद्धा त्याला कॉल करत नव्हत्या. दिवस असेच चालू होते. 1 वर्षानंतर अजयने बँगलोरमध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये 2 कोटीचं घर बुक केलं. त्याला थोडे पैसे कमी पडत होते. तेव्हा त्याला आठवलं की गावी आपलं एक घर आणि 2 एकर शेती आहे. ते विकून आपल्याला चांगलेच पैसे मिळतील. आणि तसंही अजयची बायको सुचित्रा आता गरोदर होती, त्यामुळे त्यांना आता घर कामाला आणि बाळाची काळजी घ्यायला मोलकरीण हवीच होती. म्हणून अजय आणि त्याच्या बायकोने विचार केला की गावी जाऊन आहे ती सर्व संपत्ती विकून आईला बँगलोरला घेऊन येऊ. तसंही त्या संपत्तीचा एकमेव वारसदार मीच आहे, असं अजय अभिमानाने सांगत होता.
त्याने पुढच्याच आठवड्यात स्वतःचं आणि सुचित्राचं गावाला जायचं बुकिंग केलं. पण जेव्हा तो घराच्या गेटवर आला तेव्हा तिथे एक भली मोठी मराठी पाटी लागलेली होती. अनाथांची माई सुजाताताई. अजयला काहीच समजलं नाही. तो धावतच घरात गेला. सुजाताताई आराम खुर्चीत शांतपणे पुस्तक वाचत बसल्या होत्या. अजय चिडून म्हणाला, आई, हे काय चाललंय आणि ही पाटी कसली आहे? मी हे घर विकून बँगलोरला फ्लॅट घेणार आहे. तू हे असं कसं करू शकतेस? या सर्व संपत्तीचा मी एकमेव वारसदार आहे आणि तू मला या संपत्तीतून बेदखल करू शकत नाहीस. सुजाताताई अत्यंत शांतपणे उठल्या. त्यांनी कपाटातून एक फाईल काढली आणि अजयच्या तोंडावर फेकून मारली. हे घर आता माझंही नाही आणि तुझंही नाही. मी माझी जमीन विकून येणारा पैसा आश्रमाच्या नावावर बँकेत एफडी करून ठेवला आहे. हे घर एका अनाथ आश्रमाला दान केले. बँकेतील एफडीच्या व्याजाच्या पैशांवर हे अनाथ मुलांचं वसतिगृह चालू राहील. मी जिवंत आहे तोपर्यंत त्या पैशांवर आणि या वसतिगृहावर माझा अधिकार असेल. पण माझ्या मरणानंतर हे सगळं चॅरिटीला दान होईल. हे ऐकून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या जमिनीची किंमत 40 लाख रुपये होती. तो ओरडला, तू मला न विचारता माझा हक्क कसा हिरावून घेतलास? मी तुझा एकुलता एक मुलगा आहे. तुला म्हातारपणी मरण आलं तर अग्नी द्यायला मीच लागणार आहे ना? सुजाताताई हसल्या आणि म्हणाल्या, मी त्याचीही सोय करून ठेवली आहे साहेब. तू ती फाईल नीट वाच. त्या फाईलमध्ये त्याचीही सोय आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह थेट रोहिणी मेडिकल कॉलेजला जाईल. त्यामुळे तुला माझ्या तिरडीला खांदा द्यायला किंवा अग्नी द्यायला यायची गरजच नाही. तुला या म्हातारीचे काहीही करण्याची वेळच येणार नाही. तू तुझ्या संसारात खुश राहा. 1 वर्षापूर्वी तू मला मेसेज केला होतास ना की तुला तुझं कुटुंब आणि आयुष्य आहे. मग मीही विचार केला, ज्या पोराला माझं जिवंतपणे ओझं वाटतं त्याला माझ्या मरणानंतर कशाला त्रास द्यायचा. आजपासून आपल्या पैशाचा, रक्ताच्या नात्यांचा आणि भावनांचा सर्व हिशोब चुकता झाला. आता माझ्या घरातून चालता हो. तू लहान असताना तुझा बाप तुला सोडून गेला. पण मी तुझी आई आणि तुझा बाप दोन्हीही झाले. तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं ते हा दिवस पाहण्यासाठी का? अरे, तुला कोणतीच गोष्ट कमी पडू नये म्हणून रात्रीचा दिवस करून अतोनात मेहनत घेतली, ती हाच दिवस पाहण्यासाठी. आईच्या दुधाचे चांगलेच पांग फेडलेस. देव करो आणि तुझ्यासारख्या नालायक आणि मतलबी मुलगा कोणाच्याच म्हणजे अगदी शत्रूच्या घरी सुद्धा जन्माला न येवो, हीच देवाकडे प्रार्थना. हे शब्द ऐकताच अजयचा पुरुषी अहंकार आणि पैशाचा माज एका सेकंदात मातीत मिळाला. ज्या आईला तो अडगळ आणि ओझं समजत होता त्या आईने स्वतःच्या म्हातारपणाची आणि मरणाची अशी राजेशाही सोय केली होती की पोराला आईच्या संपत्तीवर तर सोडाच, पण तिच्या राखेवरही हक्क उरला नव्हता. अजय तिथेच फरशीवर कोसळला आणि सुजाताताईंचे पाय धरून ढसाढसा रडू लागला. पण आता वेळ निघून गेली होती. एका आईने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून पोराला आयुष्यातली सर्वात मोठी अद्दल घडवली होती. आई वडिलांना घरातील अडगळ आणि ओझं समजणाऱ्या आणि त्यांच्या संपत्तीवर फक्त हक्क गाजवू पाहणाऱ्या नव्या पिढीला धडा देणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.